ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला आता गती मिळताना दिसतेय। मुंबईमध्ये मनसेला 40 जागा देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवलेली आहे। मुंबईतील 110 मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष असेल। वरळी, शिवडी, माहीम, लालबाग, परळ, दादरमधील वॉर्डवर ठाकरेंचं विशेष लक्ष आहे। भांडूप, घाटकोपर, जोगेश्वरी, दिंडोशी, बोरिवलीमध्ये सुद्धा 60% अधिक मराठी मतदार आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला आता गती मिळताना दिसतेय। मुंबईमध्ये मनसेला 40 जागा देण्याची तयारी उद्धव ठाकरेंची असल्याचं समजतंय। मुंबईमधील 110 मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष आहे। मल्टीमीडिया पुढारीच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मृणालिनीताई, आता आपण जसं म्हणतोय की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भात, कारण मुंबई महापालिकेवर त्यांचं विशेष लक्ष आहे, काय नेमक्या प्रक्रिया आता गती घेताना दिसतात युतीच्या संदर्भात? उद्धव ठाकरे यांनी कम ऑन किल मी अशी भावनिक भूमिका घेतल्यानंतर पडद्यामागच्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत। या घडामोडींमध्ये मराठी मतदारांवर लक्ष हा सर्वात मोठा महत्वाचा निर्णय आहे। आता हे मराठी मतदार जर बरोबर यायचे असतील तर उद्धव ठाकरे यांनी भावाला दिलेली साथ त्यांना आवडू शकते असं दोन्ही शिवसेनेचं सर्वेक्षण आहे। उबाठा या संदर्भात अत्यंत गंभीरपणे विचार करते आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा किती द्यायच्या याची कागदावरची आकडेमोड सुरू झालेली आहे। आता मनसेकडे काहीही नसल्यामुळे त्यांना 40 जागा देणं हे त्यांच्या ताकदीला कुरवाळणं आहे, त्यांना समाधान देणार आहे असं उबाठाचा अंदाज आहे। मनसे याबद्दल काय बोलेल अद्याप स्पष्ट नाही। संदीप देशपांडेंची भूमिका वेगळी आहे, पण 110 वॉर्डांमधले मराठी मतदार जर एकत्र आले तर त्यात निर्णायक यश जरी मिळालं तरी उबाठा मुंबई महानगरपालिकेतला एक मोठा घटक असेल। उबाठाच्या नेत्यांना कळतंय की यावेळची निवडणूक अत्यंत कठीण आहे आणि त्यामुळे तो कठीण पेपर सोडवण्यासाठी काय काय करता येईल त्याकडे लक्ष दिलं जात आहे। त्यासाठी पहिला मुद्दा आहे मनसेला बरोबर घेणं। ते नाही आले तर मग मराठी मतदारांना सांगणं की आम्ही तर एकत्र येऊ इच्छित होतो पण राज ठाकरे यांना यायचं नव्हतं, आणि मग त्याच वेळेला अगदी छोट्या प्रमाणात घराघरात जाऊन मराठीपणाला साथ द्यायची, गुजराती जे वळण आहे भाजपचं त्याला विरोध करायच्या अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत। शिवसेनेला उबाठाला ज्या 10 जागा मिळाल्या आहेत त्या जागा प्रामुख्याने अनिल परब यांच्या विभागातल्या होत्या। त्याचबरोबर त्यांच्या मदतीला अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू स्ट्रॅटेजिस्ट असतील, आदित्य ठाकरे या मोहिमेचे प्रमुख असतील आणि शिवसेना स्वतःला वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला ताकदीने आणि भावनात्मक आधारावर समोर जाईल। जी, मराठी मतांचा मुद्दा जसा आपण म्हणालो आता, तर मुंबईच्या बाबतीत निश्चित हा फायदेशीर ठरेल, पण मग इतर पक्षांचा या बाबतीत काय होईल ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर? ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हा सर्वात मोठा धक्का असेल भारतीय जनता पक्षाला। तसं होईल का हे आत्ताच सांगता येत नाही, एकत्र येणं खूप अवघड आहे, पण दोघांचं एकत्र येणं म्हणजे मराठी मतांची एकत्र मोठ बांधणं होईल। भारतीय जनता पक्षाला किमान मराठी 20% मतं या 110 वॉर्डात तरी लागतील। ती एकनाथ शिंदे यांचा पक्ष देऊ शकतो का? त्या मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड इथल्या मतदारांना, खास करून शिवसैनिकाला आवडलेलं नाही, याच्यावर ते गणित अवलंबून असेल। ठाणं हे पूर्णतः एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेचं आहे, पण मुंबईचं खरंच तसं आहे का? जरी 50 नगरसेवक मावळलेल्या सभागृहातले शिंदेकडे आलेले असले तरी शिंदे हे गद्दार आहेत असं जर शिवसैनिकांना वाटत असेल तर मग या पक्षाला प्रचंड त्रास होईल। तुम्ही जे म्हणतात की मराठी मतदार इकडे बांधले गेले तर बाकी पक्ष काय करतील? भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या नावाने सर्व मतदारांना एकत्र करायचा प्रयत्न करत असतो। शिंदे यांनी ही हिंदुत्व सुचवलेलं आहे। आता पंचायत होणार आहे ती काँग्रेसची। मुंबईतला उत्तर भारतीय मतदार हा भाजपचा उदय होण्याआधी काँग्रेस बरोबर होता। एकेकाळी काँग्रेसचे 75 नगरसेवक मुंबईत निवडून आले होते।
त्यामुळे हा पक्ष काय करणार, केवळ मराठी मराठी करणार का? तसं केलं तर राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो. हा एक सध्याचा कळीचा मुद्दा असेल. काँग्रेसला तो प्रश्न सोडवावा लागेल. जी जी धन्यवाद ताई. ही सगळी सविस्तर चर्चा, सविस्तर विश्लेषण आपण केलं यासाठी. आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या युतीला आता गती मिळते. मनसेसाठी मुंबईमध्ये 40 जागा देण्याची तयारी उद्धव ठाकरे दर्शवत आहेत असं देखील कळतंय. एकंदरीत 110 मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरे यांचं विशेष लक्ष मुंबईमध्ये असणार आहे.